हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दरवेळी घरून व्लॉग स्टार्ट करतो. यावेळी मी व्हेन्यूवर पोचल्यावर व्लॉग स्टार्ट करतो आहे. आज आपण आलो आहे भोर गावात, जिथं एक व्हेन्यू आहे ऋतुरंग रिसॉर्ट म्हणून. ओके, ही त्यांची एंट्री आहे. आज आपण इथं स्टे करणार आहे. तिचं हे रूम्स आहेत छोटे छोटे. हे रूमचं पण इंडोर आपण म्हणजे आज जाऊन आपण पूर्ण हे बघूया कसं आहे व्हेन्यू आणि रूम्स अँड ऑल. आय होप तुम्हाला भामा लेकचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही चेक केलं नसेल तर तो व्हेन्यू पण चेक करा, त्याचा व्हिडिओ पण चेक करा. मी तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. कोपऱ्यामध्ये आपल्या कोण्यामध्ये मी ती लिंक टाकेन देईल. वेलकम ड्रिंक कोकम सरबत. आम्ही थांबणे चेक इन झालेलं आहे. आता बॅग घेऊन येऊ. लुक ही रूम आहे. यांचे सगळे रूम असेच आहेत ना? ओके, तर थोडंसं एक्सप्लेन करू शकता का? काय निघते हे? अच्छा, म्हणजे 2चं 3 करू शकतो. हे काढून 3 करू शकतो. अच्छा, नाईस. म्हणजे तुम्ही ग्रुप फॅमिली मेंबर सगळे एकत्र झोपू शकतात है ना? ओके, छान आहे रूम. म्हणजे छोटी आहे, क्यूट आहे. रूमचं काय घेणं देणं नाही. रूमला आपण फक्त झोपायला येतो. बाहेरचा व्ह्यू बघा. बाहेरचा व्ह्यू एक नंबर आहे. पावसात तर एवढं छान वाटेल ना. अजून पाऊस तर पडला नाही. आम्ही जस्ट आत्ता म्हणजे पाऊस चालू होणार आहे त्या लेवलला आलेलो आहे. ओके, पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर महाबळेश्वरच्या रोडला लागतं. म्हणजे महाबळेश्वरला नाही जायचं आहे, महाबळेश्वरच्या अगोदर एक राईट टर्न लागतो. त्या राईट टर्ननं तुम्हाला भोर म्हणून या गावात जायचं आहे. ओके, आणि इथं ॲक्च्युली हे बँक्वेट पण आहे. म्हणजे कोणाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल, छोटं वेडिंग करायचं असेल, नॉट बिग वेडिंग, छोटं वेडिंग म्हणजे 100 लोकांमध्ये असं काय करायचं असेल तर हे त्याच्यासाठी पण आहे. आता हळूहळू डेव्हलप करतात. इथं 2 स्विमिंग पूल आहेत. इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. आपण जाऊया नंतर. नाव टेल मी व्हॉट्स द प्लॅन? त्या वॉशरूममध्ये पण लाईट आहे. ते ओपनवालं छप्पर म्हणजे अच्छा, भामा लेक सारखा. ओ नॅचरल लाईट का? ठीक आहे. ओके, फाईन. दिस इज मी. बरोबर आहे, मी करेल लक्ष. अरे माझ्या डोळ्याला काय झालंय? एवढं लाल का झाला डोळा? हा, कोणी डोळ्याला मारलं माझ्या? पण ठीक आहे, कोई ना. यायला खूप काही आहे. मेन्यू हा आहे. कसं करणार? थंड आहे ना, तुला गरम करते जरा. स्वच्छ. कसं वाला गरम नव्हतं. मग कसं वाला गरम होता? असं वाला गरम. शी, सो चीप. फोटो सेशन संपतच नाही. व्हेजिटेरियन जेवायचं आता. श्रीखंड, लोणचं, पापड, मटकीची भाजी आणि चपाती. मस्त जेवायचं आज. व्हेज खाणार. जेवण छान आहे. प्रॉपर गावरान जेवण आहे ना? असं फुल गावरान जेवण ना? फुल गावरान जेवण आहे. जेवण खूप छान. जेवणला म्हणजे बोलू शकता 10 out of 10. मला माझ्या स्कूलची आठवण आली, आर्मी स्कूलची. अशी चपाती नाही भेटत जी गावाकडची असते. म्हणजे ते तुम्हाला जमत नाही, कोणालाच जमत नाही पुण्यामध्ये. जे आमच्या आर्मी स्कूलमधले चपात्या म्हणजे बनवायचे, वा वा वा, बरं वाटलं जरा खाऊन. असं आता तू आण 10 चपात्या आण, तू खातो सगळं. उदर एक नंबर झाला. काय माहिती. अरे हा ना यार, कसं करायचं? चिंब बीचं ले गाणं टाकूया.
पाऊस चालू झालेला आहे मस्तपैकी. पहिलं स्टेकेशन पावसाळ्यातलं पहिलं स्टे आहे ना. मला वाटते जूनचा पाऊस हा मेचा पाऊस आहे. आतापासून समजेल का आवाज येतो का? मी बारिश में भिजूंगी. मी तुला म्हणलं ना लय जोरात पाऊस येणार आहे. भिजलेले रूप सजलेले. तू साडी आणायला पाहिजे होती सिल्कवाली. मस्त गाणं केलं असं बहरीनी आले असं फुल. मी असं व्हाईट शर्ट घात तसं मी आणलं ते व्हाईट शर्ट असं मी ठिंब भिजलेले असं केस बिस मस्त. गरम गरम चपाती मटकीची भाजी आणि पाऊस. कडक कॉम्बिनेशन. मला नेहमी विसरतच जाते तेच ना. खाणं इम्पॉर्टंट आहे. मी नाहीच पाहिजे. खाणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बघायचं पाऊस कसा पडतोय. तुम्हाला बघायचं. मस्त झाडं भिजली आहेत. पाऊस चिंबी. पाऊस एक नंबर चालू आहे. वा 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 वा. मला चालतंय मी भिजलो तरी मला काही फरक पडत नाही. नीट अरे चप्पल सटकते. हो कडाक. हे पाऊस कमी झालेला आहे. मस्त वेदर झालेला आहे. जरा आता मी विचार करतोय आवडतो थोडस शूट करूया. मग मीरा काय रिव्ह्यूज देते या वेन्यूसाठी. कुठे गेली. गुड म्हणजे थोडं चिखल आहे पण एन्जॉय करू शकतो आपण चिखलात कधी कधी. पण पावसाळ्यात तर चिखल असणारच ना. पावसाळ्यात चिखल असणार पण वेन्यू कसा वाटला म्हणजे कसं आहे म्हणजे पावसाळ्यात येण्यासारखं आहे का. पावसाळ्यामध्ये तर खूप छान आहे. अच्छा गोष्टी पण आहेत बघायला. हो ते तर आहे. आता आम्ही चाललोय नदीला. मग त्यानंतर नेकलेस पॉइंट पण दिसतंय ना. नेकलेस पॉइंटला पॅलेस पण आहे आणि फोर्ट पण आहे. आणि आता थोड्या वेळात आपण जे या वेन्यूचे ओनर आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेऊ थोडीफार. म्हणजे त्यांनी आता भेटले होते तर त्यांना आम्ही म्हटलं की थोडीशी माहिती द्या या गावाबद्दल या एरियाबद्दल. सो आता आम्ही पहिल्या नदीला जाऊन येतो मग तिकडे जाईल आम्ही. ओके चला. खतरनाक व्ह्यू. कशी उतरणार म्हणजे मी कसं उतरलो हळू. ओके नदी. वा ते तिथं वरती आपण तिकडूनच जात ना. नेकलेस पॉइंट आहे आणि त्या टोकावरून त्या वरच्या टोकावरून नेकलेस पॉइंट दिसतो. ओके आणि ही पूर्ण नदी अशी फिरून गेलेली आहे आणि मग त्याचा नेकलेस पॉइंट म्हणतात त्यांनी. आता त्याला ऑनेस्टली सांगू पावसाळ्यात छान आहे. हां कारण की इथं उन्हाळ्यात येऊन काही फायदा नाही आहे. आणि लकीली आम्हाला म्हणजे आम्ही आलतोच ऊन बघूनच आलतो पण आम्हाला पाऊस भेटला. सो खूपच छान आहे यार. माझे जॉर्डन सगळे भरले चिखलात. शिट. आणि ते आजच मार असे कापड घेऊन पुसण्यात आलं होतं. इट्स ओके. डाग अच्छे हे.
चिखलात जाऊन बूट शर्ट पॅन्ट बिंट खराब करून आता परत चाललो आहे आम्ही आमच्या निवासस्थानी रिसॉर्ट मध्ये. ऐका आणि या इकडं तुम्ही जरा आमच्या सारखं व्हेन्यू वर एन्जॉय करा है ना. चिखलात कपडे खराब करा आणि पावसाचा आनंद घ्या आणि चिखलात व्हाईट घालू नका नाहीतर सगळ्याची लागून जाईल. मुळीच नाही हा. हो का, ऐकले का तुम्ही. ड्रेस बघा हे पायावरचे वण बघा चिखलात लोडून आल्यासारखे झाले आहे. चांगले शूज ची वाट लावलेली आहे. हे बघा आम्ही चांगले शूज. पाय खराब दिले आहे. ओके रे ऋतुरंगाचं आम्ही साधारणतः 4थं वर्ष आहे ऋतुरंगाचं. जेव्हा आम्ही ह्या लोकेशनला आलो होतो तर हा इंगवली गावातला नेकलेस पॉईंट तुम्ही नेहमी पाहिलं असेल की नेकलेस सारखी एक रिव्हर इथे फिरते आणि इंगवली गाव हे दादा ओडकेंची नेटिव्ह प्लेस. मग आम्ही तर लोकेशन सिलेक्शन त्या दृष्टीने केलं होतं आम्ही. आणि इथे आत्ता आमचं साधारणतः स्विमिंग पूल आहे. 6 कॉटेज स्विमिंग पूलच्या फेसिंगला आहे. लॉन फेसिंगला 6 कॉटेजेस आहेत. एक फार्म विला दिलेला आहे आम्ही. त्या फार्म विलाला एक छोटासा स्विमिंग पूल आहे, प्रायव्हेट पूल आहे. एक 100 लोकांचा कार्यक्रम होईल असा एक बँक्वेट हॉल आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं आउटडोअरला, कारण इथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यात लोकांना बसण्यासाठी अनेक अशा जागा उपलब्ध केलेल्या आहे की इथे आलेला माणूस आमचा एक कॉन्सेप्ट होता की इथे आलेला माणूस हा रूममध्ये टाईम स्पेंड करण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात राहून एकमेकांशी गप्पा मारून त्यांनी त्यांचा वेळ घालवावा. आपण महाराष्ट्रीयन पूर्णपणे फूड देतो. व्हेज असतं, त्यामध्ये नॉनव्हेज असतं आणि जास्तीत जास्त इथे पिकवलेलं जे शेतकऱ्यांकडून आपण धान्य घेतो, नंतर इथल्याच भाज्या घेतो आपण जास्तीत जास्त. आणि असं करून लोकांना आपल्या आलेल्या जे पाहुणे असतील, गेस्ट असतील, त्यांना सगळ्यांना आपण जास्तीत जास्त चांगल्या सुविधा, स्वच्छता आणि एक चांगलं अन्न द्यायचा प्रयत्न करतो. होप तुम्हाला माहिती खूप भेटली असेल या व्हेन्यूची आणि या गावाची. हे दादा कोंडकेंचं गाव आहे जे आपले मराठीचे सुपरस्टार होते आणि त्यांचा स्टुडिओ पण आहे दादा कोंडकेंचा इथं. पाणी आलं. टेस्ट करूया मस्त. आता मी जेवण करतो आणि मग बोलूया. ओके गाईज, डे 2. लास्ट काही परफॉर्मन्स म्हणतो सॉरी लास्ट काही थोडेसे शूट्स राहिले ते करतो. आणि आज ऊन पडले मस्त, छान ऊन पडले काल. काय करायचं आहे. अरे 2000 रुपयाचं राहिलं की आपलं. हां बघू ना. लेट मी चेक. जास्ती लालच केली ना पैशांची की जात नसते. पैसेच नाही, लालच काय करू. ओके, हे त्यांचं फार्म आहे. सगळं फार्म म्हणजे इथं सगळ्या भाजी बिजी ते सगळं उगवतात त्यांनी आणि पेरणी बिरणी सगळं करतात. ओके, आणि दिस इज फार्म हाऊस. ओके, म्हणजे हे एक पूर्ण फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस म्हणजे पर्सनल पूल आणि हे ते भेटेल तुम्हाला. आणि म्हणजे आय थिंक 10 ते 15 लोक या फार्म हाऊसमध्ये राहू शकतात. छान मस्त ऊन पडलेलं आहे अशा रीतीनं. आता तुम्हाला नीट दिसेल बघा. फिलिंग किती छान वाटते बघा. खूप छान आहे. हिरा बावट किडी कुठं पण मारती. हळू नीट मार. हाय गाईस, पोरगी फुटबॉल खेळते. ओ जमतंय. इतक्या जवळ कोण मारत. अरे मी ब्लॉग पण करतोय, शॉर्ट पण बघायला लागतो. ये तिकडं त्या गोल पोस्ट मध्ये मी मारतो तेव्हा इथं मी अगर मारलं शॉट तर तू काय देणार. तिथं हां तू मारणार. हां मी तुला देणार. काय देणार सांग. मारतो बघ. 1000 रुपये. बघा 1000 रुपये द्यायचे. नाही दिले ना बघ गाईज. शॉट मारायचा आहे. गाईज हा व्यक्ती शॉट मारणार आहे. बघू आपण काय शॉट मारतो. अरे मॅन्यू फॅन आहे मी. ठीक आहे. यो गाईज शॉट मस्त मारलाय मी. कुठे गेली.
काहीच 2000 रुपये ट्रान्सफर. काय हे काय संमत. सो गाईज, अशा रीतीने हा व्हिडिओ इथंच संपत आहे. आय होप तुम्हाला हा व्ह्यू, हा व्हेन्यू खूप आवडला असेल. अँड प्लीज मी पूर्ण म्हणजे जे पण असेल लोकेशन, देन व्हेन्यूचं नाव, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. तुम्ही एकदा चेक करा. लिंक बिंग, इंस्टाग्राम त्यांचं लिंक, ते सगळं. आणि इन केस मला फॉलो पण करू शकता. तुम्हाला डान्स व्हिडिओसाठी आणि ह्याच्यासाठी सगळं मला फॉलो करू शकतो ऑन इंस्टाग्राम. And like, share and subscribe my channel. Thank you. Bye bye. Signing off.